झाले एक चुकीचं पाऊल आणि मृत्यूचं आलिंगन. सह्याद्री लांबून जेवढा सुंदर दिसतो ना, जवळून तेवढाच घातक आहे. रात्री 9:30ला दिघा स्टेशनला पोहोचून काकांकडून तिकीट घेऊन आम्ही निघालो आमच्या पिकअप पॉईंटला, म्हणजेच जुईनगरला. तर आत्ताच सूत्रांच्या हवाल्याने आपल्याला खबर लागलेली आहे की गाडी ट्रॅफिकमध्ये आहे आणि लेट होणार आहे. त्यामुळे 11 तर कुठेच नाही गेले, 11 वाजतीलच. आपल्याला जुईनगरला जायला, तिथे बसायला बराच वेळ आहे. आता निवांत आराम करायचा आपल्याला जुईनगरला जाऊन. इथून पण बघू, ही ट्रेन पकडू, नाही तर मग एक 10-20ची ट्रेन आहे ती पकडू. निवांत जाऊ, काय घाई नाही आहे. आता 11 वाजणार की इथून निवांतच. 2 hours later, 8 hours later, 24 hours later, much later. फायनली 10:30ची ट्रेन पकडली आणि निघालो जुईनगरसाठी. मध्यरात्री 3:30ला आम्ही पोहोचलो आमच्या बेस पॉईंटला, म्हणजेच कोंडेश्वर देवस्थान मंदिर. रात्रीला पोचलेले ट्रेकर तिकडे झोपलेले होते. पहाटे सुमारे 5च्या दरम्यान आमची ब्रीफिंग आणि आम्हाला गिअर वाटप सुरू झालं. मॅपद्वारे समजून घेऊया कोंडेश्वर मंदिर ते कळकराई सुळक्यापर्यंत आमचा प्रवास कसा झाला. पहाटे 5:30ला आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात केली. आम्ही पोहोचलो ठाकगड आणि कळकराई सुळका याच्या सेंटर पॉईंटला, म्हणजे बेस पॉईंटला. आणि इथे माकडांची फुल टू धमाल बघायला भेटली. हा आहे कळकराई सुळका, जो आज आपल्याला सर करायचा आहे. आमच्या टीमच्या मेन क्लाइंबरने रोप्स आणि इक्विपमेंट घेऊन क्लाइंबला सुरुवात केली आणि मागे मागे आम्ही एक एक करून वर चढण्यास सुरुवात केली. माउंटेन क्लाइंब करताना तुमच्या हातात जोर असण्याची खूप गरज आहे, कारण की तुमच्या शरीराला हाताने वर पुल करायचे असते. त्यामुळे हातामध्ये मेन ताकद लागते. त्याचप्रकारे डोंगराच्या कोणत्या खोबणीत आणि कोणत्या खाच्यात पकडून आपली पकड मजबूत करू शकतो हेही माहीत असणे गरजेचे आहे. क्लास व्ह्यू आहे. तो एक पाच जरा हार्ड आहे थोडा, नाही तर बाकी इजी आहे. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन पूरी तरह फंसोगे. उस दिन मुझे याद करना, मैं पहुंच जाऊंगा. आता आपण फर्स्ट फ्लॅचवर आहे आणि इथे आमचा अंदाज चुकला. बरोबर गेल्यावरती पुन्हा कनेक्ट करूया. फर्स्ट हार्ड पॅच झालेला आहे आपला. आता सेकंड पॅच आहे तिकडे, तो जरा U-टर्न मध्ये, मग तो जरा हार्ड आहे. बस हवा निकल गई. खालचा जो आपण हार्ड पॅच म्हणून वर आलो ना, तो ॲक्च्युलीमध्ये हार्ड पॅच नव्हता, कारण की हार्ड पॅच हा इथे लागणार होता. काहीही तुम्हाला म्हणजे इक्विपमेंटशिवाय तुम्ही वर चढूच शकत नाही. ग्रिप नाही आहे, पाय ठेवायला जागा नाही आहे. एक जरी चूक झाली की सरळ खोल दरीत. भीती खूप वाटत होती ह्या पॅच करता. हार्ड पॅच डन करून आता आपण या एजवर बसलो आहे आणि खाली बघाल तर कसलं डीप दरी दिसते, खतरनाक. आणि हा एक शेवटचा पॅच आहे जो आपल्याला सर करून आपण आपल्या टॉपला पोहोचणार आहे. समोर आपल्याला ढाकफोड दिसतोय, तिकडे ते ढाकबैरीची लेणी, तिकडे अर्धी टीम गेले. तिथे ट्रेक चालू आहे आपला आणि
काही वेळ सगळे ट्रेकर सुळक्यावर बसून वरून दिसणाऱ्या नजाऱ्याचा आनंद घेत होतो. किती क्षण तिकडे बसून राहिलो ना तरी ते हिरव्या चादरीने नटलेले आणि निळ्या आकाशाखाली त्यांच्या सौंदर्यात पाडणारे डोंगरांचा नजारा खरंच अद्भुत होता, जो सहसा पाहायला भेटत नाही. जो तो त्या क्षणात जगत होता आणि त्या क्षणाचा आनंद घेत होता. ट्रेकिंगमधला सगळ्यात आवडता पार्ट म्हणजे रॅपल डाऊन करत खाली उतरणे. यावेळी जेव्हा जेव्हा आपण वर शिखराकडे पाहत असतो ना तेव्हा तेव्हा त्या वेळेस आपल्याला कळते की किती मेहनत लागली होती, किती त्रास झाला होता हे शिखर सर करताना.